नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्तावोदय फळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे YouTube चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मायक्रोसेल जे ॲग्रीकॉन कंपनीचा प्रॉडक्ट आहे ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हे जे मायक्रोसेल आहे ह्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 प्रकारचे घटक आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यातला अगोदर पहिल्यांदा सुरुवातीला येणारा घटक आहे हे बेंटोनाइट आहे. 2 नंबरला डोलोमाइट, सिलिकेट, पुन्हा आणखीन कॅल्शियम पेरॉक्साईड आणि कॅल्शियम सल्फेट. तर शेतकरी मित्रांनो, हे जे 4-5 घटक आहेत, तर हे आपण आतापर्यंत जे आपलं मायक्रोसेल आहे, हे आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल, की आमच्या कोणीतरी नातेवाईकांनी सांगितलं, कोणीतरी पाहुण्यांनी सांगितलं, म्हणून आपण हे वावरात नेऊन टाकलेलं आहे. पण खरंच का टाकलं, तर ह्याचं आपल्याला हे कारण माहीत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात जे हे 4-5 घटक आहेत, तर हे घटक काय काम करतात आणि हे आपण का टाकलं पाहिजे, ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बेंटोनाइज हे जे घटक आहे, हे मातीची उत्पादकता वाढविण्यासाठी काम करीत असते. मातीच्या पृष्ठभागावर अन्नद्रव्य असं साठवून ठेवतंय. पुन्हा आणखीन जे आपले मुळं आहेत, ह्या मुळाद्वारे शोषून घेण्यासाठी पण मदत करीत असते. पुन्हा आणखीन जी आपली माती, ह्या मातीमध्ये सूक्ष्मजीवाचं प्रमाण वाढविण्यासाठी ह्यो जे बेंटोनाइट घटक आहे, ह्यो काम करीत असतोय. तर शेतकरी मित्रांनो, हे बेंटोनाइट जो घटक होता, तर हे बेंटोनाइटचे वापरण्याचे हे फायदे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जे आता 2 नंबरचा घटक आहे हे डोलोमाइट. ह्या मायक्रोसेलमध्ये 20% हे घटक आहे. डोलोमाइटच्या वापरामुळं मातीचा पीएच सुधारण्यासाठी हे काम करीत असते. जेणेकरून मुळाच्या द्वारे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी हे चांगल्या प्रकारे मदत होते. पुन्हा आणखीन डोलोमाइटच्या द्वारे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या दोन्हीची जी आपल्या जमिनीमध्ये जर काही कमतरता असेल, तर ही कमतरता पण भरून निघते. डोलोमाइट ज्या जागेवर आपण टाकलंय, त्या जागेवर तणनाशकाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे बऱ्याच जागेवर तुम्ही असं बघितलं असेल, की तणनाशक वापरलं पण रिझल्ट म्हणावा असे आले नाहीत. तर त्या जागेवर तुम्ही नक्कीच हे डोलोमाइटची कमतरता असते आणि डोलोमाइटची कमतरता असल्यामुळे हे असं होऊ शकतंय. तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे येणारा घटक आहे, हे आता 3 नंबरचा घटक आहे सिलिकेट. सिलिकेट ह्या मायक्रोसेलमध्ये 20% सिलिकेट आहे. 20% असल्यामुळं सिलिकेट काय काम करतं हे मी तुम्हाला सांगतो. आता ज्यावेळेस तुम्ही हे मायक्रोसेल नेऊन टाकता त्यावेळेस ते सिलिकेट पण आपल्या जमिनीमध्ये जाणार आहे आणि ह्याच्यामुळं हे जोमदार मुळ्याची वाढ होती. त्याच्यामुळं पुन्हा आणखीन वातावरणातलं जे पाणी, पुन्हा पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे आपल्या पिकाची, ही वाढवण्याचं काम करतंय सिलिकेट. पुन्हा आणखीन बदलतं जे वातावरण आहे, हे त्याच्यामध्ये आपलं पीक जे आहे, ते तग धरून राहण्यासाठी काम करीत असते. पुन्हा आणखीन प्रकाश संश्लेषण क्रियेत पण वाढ होती. पुन्हा झाडं सशक्त होते, तर त्याची वाढ चांगली होती. आणि ज्या आपल्या जमिनीमध्ये काही नवीन-नवीन बुरशी सारख्या-सारख्या वाढत राहतात, तर ते सिलिकेटचा जर आपण वापर केला, तर ह्या बुरशीची वाढ होण्यासाठी जराशी आळा बसतो. त्यानंतर येणारा घटक आहे कॅल्शियम पेरॉक्साईड. आता हे कॅल्शियम पेरॉक्साईड हे घटक 0.5% इतका ह्या आपल्या मायक्रोसेलमध्ये आहे. जे की ॲग्रीकॉनचा हा आपला प्रॉडक्ट आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम पेरॉक्साईड हे 0.5% घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम पेरॉक्साईड हे मातीचा पीएच सुधारून मुळाच्या द्वारे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी पण चांगली काम करतंय. पुन्हा आणखीन पिकाचं जे पोषण करायचंय, तर त्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करतंय ते आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम पेरॉक्साईड हे घटक. पुन्हा आणखीन वनस्पतीच्या वाढीस पण जे अडसर ठरणारे काही जैविक, अजैविक ताण जे असन, म्हणजे समजा ज्यावेळेस आपलं पीक वाढ होत असते, नाहीतर मग त्याच्यातून फुलकळी, शेंगा हे येत असतात, त्यावेळेस आपलं पीक एक ताण असतो त्या पिकावर. तर ह्यो अजैविक जो ताण आहे, ह्यो ताण पण कमी करण्यासाठी हे काम करीत असतंय. पुन्हा आणखीन काही ठिकाणी जर पाणी साचलेलं असेल, तर त्या ठिकाणी पण हे अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करीत असतंय. तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम पेरॉक्साईड ह्यो पण घटक आपल्या शेतीसाठी फार महत्वाचा आहे. त्यानंतर येणारा जो घटक आहे, ह्यो कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट ह्यामध्ये 21% 21% इतकं हे प्रमाण आहे ह्या मायक्रोसेलमध्ये. तर हे कॅल्शियम सल्फेट आहे, ह्या घटकाचा फायदा मुख्यतः आपली जर काही जागेवर चिकण माती असते, काही चोपण माती म्हणतात आपण त्याला. तर तशी जर चोपण माती ज्यामध्ये पाणी झिरपत नाही, पाणी साचून राहतं वल आणि एकदा जर वाळलं, तर जमिनीमध्ये लगेच कडकपणा येतोय. तर अशी जी माती असती, ह्या मातीमध्ये ह्याचा फायदा तुम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला नक्कीच दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, पुन्हा आणखीन हे मातीचा कडकपणा पण कमी करण्यासाठी वापर करतंय.
तर शेतकरी मित्रांनो, हे असे एक 4-5 घटक आहेत आणि हे मायक्रोसेल जर आपण वापरलं, तर नक्कीच तुम्हाला ह्या 4-5 घटकाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच जणांना सांगितल्यामुळे हे वापरलं, पण का वापरलं आणि ह्याचे फायदे काय आहेत, हे आपल्याला नक्कीच शेतकऱ्याला माहीत असले पाहिजेत. म्हणून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा आणखीन ह्याच्यात मरीन सेल पावडर म्हणून एक आहे. तर हे मरीन सेल पावडर पण एक सॉइल कंडिशनर म्हणून काम करतंय. पीएच पण सुधारण्यासाठी काम करीत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे असे 5-6 घटक ह्या अ, जे मायक्रोसेल जे पोतं आहे, ह्या एक पोत्यामध्ये येतात तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं जे प्रमाण आहे, हे एका एकरसाठी 1 बॅग नाहीतर 2 बॅग जरी तुम्ही वापरल्या, तरी पण चालू शकते. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक YouTube चॅनल आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.